हॅलो एव्हरीवन, आजची रेसिपी आहे छोले मसाला। टिफिनसाठी, सणावारासाठी किंवा अगदी रोजच्या जेवणासाठी तुम्ही हे बनवू शकता। माझी आई छोले मसाला खूप छान बनवते हे सगळेच बोलतात, म्हणून ही रेसिपी मी शेअर करत आहे। चला तर मग पहिले आपण ग्रेव्ही तयार करूया। पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा, व्हिडिओला लाईक करा। ग्रेव्हीसाठी लागणारे साहित्य आहे, मी इथे एक कांदा, एक टोमॅटो, थोडंसं आलं, 3-4 लसूणच्या पाकळ्या आणि 4 मिरच्या घेतल्या आहेत। तुम्ही जेवढं तिखट खात असाल तेवढ्या मिरच्या तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर एका कढईमध्ये तेल टाकून हे सर्व साहित्य मऊ होईपर्यंत भाजून घ्या। एका प्लेटमध्ये काढून हे सर्व थंड करून त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून वाटून घ्या। हवं असल्यास तुम्ही त्याच्यात जिरं पण टाकू शकता। रात्रभर छोले भिजत ठेवले होते, दुसऱ्या दिवशी त्याला हळद घालून शिजवले आहेत। आता कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकून जो वाटलेला ग्रेव्हीचा मसाला आहे तो तेलामध्ये फ्राय करायचा आहे। मसाला तेलात टाकताना तो अंगावर उडणार नाही याची काळजी घ्या। त्याच्यावरती झाकण ठेवा लगेच। आता त्यात आपण ड्राय मसाले घालूयात। मी इथे लाल तिखट, गरम मसाला, छोले मसाला आणि धना जिरा पावडर घातली आहे। त्यानंतर तेल सुटेपर्यंत त्याच्यावरती झाकण ठेवा। एकदा तेल सुटलं की आपला ग्रेव्हीचा मसाला रेडी आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये छोले ॲड करूया। जर तुम्हाला टिफिनसाठी छोले मसाला हवा असेल तर एवढी कन्सिस्टन्सी योग्य आहे। अजून लिक्विड पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये गरम पाणी ॲड करा। त्यानंतर थोडं 10 मिनिटं शिजू द्या आणि नंतर कोथिंबीर आणि मीठ टाकून तुमची छोले मसाला रेडी आहे। नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला कशी वाटली भाजी। And don't forget to subscribe my channel. Do like, comment and share. Thank you. Bye bye.